राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचे सडेतोड फटकारे. आव्हाड यांना भीती वाटते की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजितदादांच्या दिशेने जाऊ नये. आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, 307 ची केस. अशा वेळी आव्हाड हे कुठल्या नैतिकतेचे उपदेश देतात? मुख्यमंत्र्यांनी आव्हाड यांचे अधिवेशनात धिंदवडे काढले ते महाराष्ट्राने पाहिले. अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. महायुतीचे 45+ उमेदवार विजयी होतील. ठाणे जिल्ह्याचे 3ही लोकसभेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना भीती वाटते की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजितदादांच्या दिशेने जाईल. त्यामुळेच ते वाटेल ते बोलत सुटलेत. आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, 307 ची केस. अशा वेळी आव्हाड हे कुठल्या नैतिकतेचे उपदेश देतात? आम्हीही यावर बोलायचे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजितदादा हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. महायुतीचे 45+ उमेदवार विजयी होतील. ठाणे जिल्ह्यातील 3ही लोकसभेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असे सडेतोड फटकारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओढले. 10 जागेसाठी आग्रही आहे आता अजित पवार बघायला लोकसभेत. मी सांगितलं ना की याबाबतचा योग्य तो निर्णय ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं केंद्रातील शीर्ष नेतृत्व, शिवसेनेचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे सगळे बसतील, याच्यातनं अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सीट वाटप होईल आणि महायुतीचे उमेदवार 45+ या महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले असतील. आम्हाला पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. आव्हाडांना काही नैतिक अधिकार आहे का यावर बोलण्याबाबत? ज्यांच्यावर विनयभंगाची केस आहे, किडनॅपिंगची केस आहे, 307 ची केस आहे, त्यांना आम्ही कुठल्या नावाने उपदेशू शकतो? आम्ही बोलू का उद्यापासून? विनयभंगकाराला काय म्हणाल तुम्ही? अपहरणकर्ता म्हणून काय म्हणाल? आम्हाला त्याच्यात जायचं नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्राने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी विधिमंडळामध्ये जे काय करमुसे प्रकरणाबद्दल बोलले, जे काय त्यांचे धिंडवडे काढले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे फार बौद्धिक हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी देऊ नये. जो स्वतः असतो त्यांना स्वतःबद्दल ते बोलायचं असेल म्हणून ते बहुतेक नावं ठेवत असतील. कळव्यामधील कार्यक्रमात त्यांनी खास करून तुतारीचा प्रचार देखील केलेला आहे. ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा, ज्या सनातन संस्थेबद्दल, सनातन धर्माबद्दल कायम ते बोलत आले, त्याच संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते. प्रभू श्रीरामाचे कथा तिथे होती आणि तिथे त्यांनी तुतारी वाजन त्यांचं केलं. मला रायगडावर त्यांनी खरी तुतारी वाजवली, खोटी वाजवली मला माहीत नाही, पण त्या कार्यक्रमामध्ये जो एक सामाजिक धार्मिक व्यासपीठ होतं तिथे जाऊन त्यांनी तुतारी वाजवली. तिथे जाऊन जर त्यांनी हिंमत, धारिष्ट दाखवलं असतं की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, तर काय प्रतिक्रिया तिथे राम भक्तांकडनं आली असती कळव्यामधल्या त्यांच्याच मतदारसंघामध्ये, हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कळलं असतं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड सध्या मला माहित नाही रात्रीचं काय पदार्थ खातात, पण ज्यावेळेला 2 जुलैला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यानंतर 5 जुलैला MET कॉलेज इथे जो मेळावा झाला त्यामध्ये स्पष्टपणे अजितदादांनी सांगितलं की आपण एक वेगळी राजकीय भूमिका आदरणीय साहेबांपासून घेतलेली आहे आणि या भूमिकेपासून आपण अजिबात बाजूला जाणार नाही. त्यानंतर वारंवार ज्या वेळेला कर्जत इथे पक्षाचं चिंतन शिबिर झालं त्यामध्ये देखील प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, माननीय प्रफुल्लभाई पटेल, माननीय अजितदादा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आपण घेतलेल्या भूमिकेवर आपण ठाम आहोत.
मला असं वाटतं की डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना भीती आहे की पक्षाचं नाव चिन्ह मिळाल्यानंतर जे काय त्यांच्या बाजूला थोडके लोक राहिलेले आमदार असतील, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांचा ओढा हा अजितदादांच्या दिशेने सुरू झालेला आहे. आत्ताच काही वेळापूर्वी बातमी आली की बीडमधले 20 नगरसेवक हे अजितदादांबरोबर येत आहेत आणि त्या चिंतेने ग्रस्त होऊन त्यांच्या मनामध्ये शंका आहे की आपला राहिला सुरलेला पक्ष टिकेल की नाही. आम्ही अजितदादांवर विश्वास ठेवून वारंवारपणे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्या भूमिकेवर आपण सगळेजण ठाम आहोत. मात्र यामध्ये देखील बघितलं की